मागे राहू नये, आपलं राज्य मागे राहू नये. नेहमीच शिवाजी महाराजांनी पण महिलेला मान सन्मान दिलेल्या इतिहासामध्ये नोंद आहे. त्याचीच आपण वाटचाल तशा पद्धतीने चालू ठेवायची, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. मित्रांनो, अलीकडे वेगवेगळ्या ठिकाणी आता परवा बघा, पुण्यासारख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर देशामध्ये काही भागामध्ये ड्रग्जचं रॅकेट आहे. 4,000 कोटी रुपयाचं ड्रग्ज सापडलं. कशाला म्हणतात 4,000 कोटी? आज नवी पिढी आणि त्याचा मास्टर माइंड कुठे आहे? पंजाबमध्ये सापडला. मी अधिकाऱ्यांना सांगितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं, कुठपर्यंत धागेदोरे जातात ते पहा. कुणी मायेचा लाल असला तरी त्याला सोडायचा नाही. अरे तुम्हाला एवढं आई वडिलांनी जन्माला घातल्यानंतर तुम्हाला नवी पिढी बर्बाद बेचिराग करण्याचा अधिकार दिलाय कुणी? त्यांना चुकीच्या रस्त्याने जाण्याच्या करता तुम्ही स्वतः पैसे कमवण्याच्या करता असले धंदे करता. यांना तर असल्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अजिबात त्यांना कुठं मुलायजा ठेवण्याचं कारण नाही. कारण याशिवाय खऱ्या अर्थाने चांगला समाज आपल्याला निर्माण करता येणार नाही. मी तिथला पालकमंत्री आहे. मी आज रात्रीच तिथं पुण्याला जातोय. पुन्हा रात्री किंवा सकाळी लवकर अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन कुठपर्यंत आले, अजून काय चाललंय, काही काहींचे धागेदुरे दिल्लीमध्ये काही माणसं मिळाली. या पद्धतीचं काम चाललेलं आहे. आणि विरोधकांना तर असा मुद्दा, उलट पोलीस खात्याने या पद्धतीनं चौकशी करून 4,000 कोटीचं ड्रग्ज पकडलं, त्यांचं मॉरल कसं वाढेल हे बघितलं पाहिजे. त्याच्यात टीका टिप्पणी करायची. मित्रांनो, मधल्या काळामध्ये पण कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे घडलं, काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोळ्या झाडल्या. तिथं मुळशीमध्ये एका गुंडांनी गुंडाला मारलं. त्याच्या संदर्भामध्ये दोघं मित्र जवळजवळ बसले होते. बाहेर कार्यक्रम चाललाय, दोघे तिथं बोलतायत, आपण सगळेजण पाहतोय. आणि त्याच्यातला एक जण उठतोय आणि दुसऱ्या सहकार्याला त्या घोसाळकरला गोळ्या झाडतोय. हे कसंच आहे पद्धत? कुठली पद्धत? त्याकरता आता रिव्हॉल्वर पिस्तूल देण्याच्या करता देखील कडक भूमिका घेण्यात आलेली आहे. शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, तो आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. प्रत्येकाला इतरांच्या बरोबरीने वागणूक देण्याचा अधिकार आहे, तो देखील आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून जसं संविधान त्यांनी दिलं, तसं कायदा आणि घटना त्यांनी दिलेली आहे. त्याचाही आदर करत एवढा मोठा भारत देश, जगामध्ये इथल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक प्रसंग आले, परंतु आपला देश हा एकसंघ राहिलेला आहे. त्याला एकमेव कारण ते म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्यांनी दिलेली घटना. हे कदापि आपण कोणी विसरू शकत नाही. आणि म्हणून ह्या रस्त्यानेच आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि आपला सामाजिक विभाग हा ह्याच पद्धतीचा विचार करतोय. सामाजिक न्याय विभाग ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. मगाशी मी सांगितलं, ज्या 3 घटना घडल्या त्याच्यातनं काय चाललंय करून एवढं पोलीस दलाला त्या उपमुख्यमंत्र्याला दोष द्यायचा प्रयत्न केला. तुम्ही मला सांगा की एकत्र जेवतात आणि एकत्र जेवून बाहेर येतात आणि बाहेर आल्यावर त्याच्यातलाच दुसऱ्याला गोळ्या घालतो. आता पोलिसांनी एकत्र जेवत असताना तिथं तपासायचं, ही एकत्र जेवणारी ही पिस्तूल घेऊन जेवतायत का आणखीन काय करतायत? तिथं तपासलं तरी म्हणतात आमच्या घरात तुम्हाला यायचं काय कारण आहे? तीच गोष्ट तिथं जी घडली ती घोसाळकरांच्या बाबतीमध्ये घडली. घटना सगळी अतिशय दुर्दैवी आहे, कुणाच्याच बाबतीमध्ये ती घडता कामा नये. पण ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ज्यावेळेस गोळ्या घातल्या, तुम्ही बघा, गोळीबाराचा आवाज आल्यानंतर त्या पोलीस चौकी स्टेशनला बाहेरचे 2 पोलीस आले आणि एकाने आमदाराला पकडलं, एकाने दुसऱ्याकडे ज्याला गोळ्या घातल्या ना तोही गायकवाडच होता, त्याच्याकडेही पिस्तूल होता, त्या दोघांना पकडलं. एखादे पोलीस घाबरले असते की रिव्हॉल्वर आपल्यावर जर गोळ्या मारल्या तर काय होईल. परंतु जीवाच्या पर्वा न करता पोलीस खात्याच्या आमच्या त्या शिपायांनी, तिथल्या अधिकाऱ्यांनी काम केलं. हे आपल्याला राज्यामध्ये सगळीकडे करायचं. त्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची. त्याच्यामध्ये मी नेहमी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझे कुणी पदाधिकारी असले तर बाबांनो, आम्ही पण कडक आहोत. माझाही प्रशासनावर जबरदस्त असा पगडा आहे. तुम्ही मगाशी सतीश चव्हाणला विचारा मीटिंग घेत असताना मी कशा पद्धतीने मीटिंग घेतली. परंतु
मी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रशासनाला धारेवर धरतो आणि प्रशासनाने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक देखील करतो, त्याला शाबासकीची थाप देखील देतो आणि त्याला सांगतो की तू चांगलं काम केलं. मगाशी श्रीकांतनी काही कामं चांगली केली, मी त्याचं कौतुक केलं. त्यांना सांगितलं की ठीक आहे, दिव्यांगांच्या करता तुम्ही दिव्यांग भवन बांधण्याचा निर्णय घेतला, तो उद्याच्या काळामध्ये अर्थसंकल्पाच्या वेळेस हे धोरण आम्ही नवीन आणू. तुम्हाला माहित नाही मित्रांनो, आपल्या इथं आपल्या राज्यात 4% एकंदरीत 12-13 कोटी लोकसंख्या आपली धरली, घडीभर 13 कोटी धरा, 52 लाख जण दिव्यांग आहेत. 52 लाख पटेल कुणाला? त्याही घटकाच्या करता काम तुम्हाला मला करावं लागेल, त्यांच्या करता पण सुविधा द्यावे लागतील. आता त्यांच्या करता छत्रपती संभाजीनगर मध्ये साधारण 50 कोटीचं एक काम हातामध्ये घेतलेलं आहे. त्याला 10 कोटी रुपये डीपीसीतनं दिलेत, बाकीचे पैसे आम्ही देऊ म्हणून सांगितलं. ते आता 6 विभागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये करण्याचा माझा आणि आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. मित्रांनो, मी खरोखरीच सांगतो, अनेक वर्ष सरकारमध्ये, सरकारच्या बाहेर विरोधी पक्ष नेता म्हणून, राज्यमंत्री म्हणून, खासदार म्हणून, आमदार म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून अशी सगळी पदं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही अनुभव पण ह्याच्यात खूप घेतलेला आहे, कशातून चांगला समाज घडेल. आज वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षणाचे पण मुद्दे पुढे येतात. त्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. जो गरीब आहे, जो मागे राहिलेला आहे, त्याला इतरांच्या पुढे आणण्याच्या करता आरक्षण मिळालं पाहिजे. त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु हे आरक्षण देत असताना हे आरक्षण आपण कशा पद्धतीनं देतोय, ह्याच्यातनं ज्यांना दिलेल्या आरक्षणाला कुठं धक्का लागणार नाही ना, त्याच्यातनं त्यांनाही कुठला त्रास होणार नाही ना, समाजातल्या सर्व घटकाला न्याय देणं, समतेचा विचार हा आपण ज्यावेळेस मांडतो, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी पण सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि तीच भूमिका घेऊन आपण सगळेजण चाललेलो आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीनं आमच्या सामाजिक न्याय विभागाने पण, मग बाळासाहेब असतील, सुनील मगरे असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी पण तशाच पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राची घडी बसवत असताना या परंपरेला पुढे देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये बसून करतंय. राजकारण करत असताना त्याला समाजकारणाची पण जोड द्यायची असते, तरच समाज घटकातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळू शकतो. ही शिकवण त्यांनी आपल्याला सर्वांना दिलेली आहे आणि त्या शिकवणीतनच बहुजन समाजाच्या करता, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. आणि त्यावेळेस पासून देखील जे काही निर्णय आपण महिलांच्या बाबतीत, आमच्या बळीराजा शेतकऱ्याच्या बाबतीत, युवक युवतींच्या बाबतीमध्ये घेतोय, आज मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांच्या करताची भरती आपण त्या ठिकाणी चालू केलेली आहे. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या काळामध्ये अहिंसेची चळवळ उभारली. त्याच वेळी त्यांनी ही चळवळ उभी करत असताना सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोख्यासाठी त्यांनी लोकांच्या मध्ये जाऊन काम केलं आणि गांधींचं महाराष्ट्राची जवळचं नातं होतं. त्यांच्या विचारातूनच पुढं विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवली. सामाजिक न्यायासाठीच ते त्या काळामध्ये उचललेलं मोठं पाऊल होतं. हा आपल्या महामानवांचा, विचारांचा आणि कृतीचा वारसा हा मित्रांनो सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचा आहे आणि त्याकरता आज हा मेळावा आयोजित केलेला आहे. इथून पुढे तुम्ही आपापल्या घरी जात असताना ही सतत आठवण, शिकवण मनामध्ये ठेवा. लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागतील. काही ठिकाणी जागा राष्ट्रवादीला मिळेल, काही ठिकाणी शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षाला मिळेल, काही बाबतीमध्ये तिथं भाजपला मिळेल किंवा इतर काही राजकीय पक्ष मित्र एनडीएचे आहेत त्यांना त्या बाबतीमध्ये मिळेल. तिथं ज्याला कुणाला जागा मिळेल त्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मनापासून केलं पाहिजे.
ही माझी तुम्हाला सगळ्यांना आजच्या सामाजिक न्याय मिळवायच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। सामाजिक न्याय हा केवळ बोलण्याचा विषय नाहीये, हा कृतीतून दाखवण्याचा विषय आहे। हे देखील आपण सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। यासाठी आपल्याला काम करायचंय। काही जण सामाजिक न्याय या विषयावर भाषण देतात, मात्र कृती करत नाहीत। आपल्याला तसं अजिबात करायचं नाहीये। आपण आपल्या पक्षातर्फे सर्व समाज घटकांना पक्ष संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं मी मगाशीच सांगितलं। मी काम करणारा माणूस आहे, फक्त बोलणारा माणूस नाहीये। माझी आपणा सर्वांकडनं देखील हीच अपेक्षा आहे। आम्ही जाईल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे कार्यकर्ते येतात। आता पण माझं भाषण संपल्यानंतर काही जळगाव परिसरातले तिथले कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत, काही माझ्या महिला प्रवेश करणार आहेत, काही माझे इतर सहकारी प्रवेश करणार आहेत। सभा डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं की माझं भाषण संपल्यावर आपण ते प्रवेश करू। उद्या मी पुण्याच्या भागात आहे, तिथं काही असंख्य कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत। परवा सकाळी मी इंदापूरच्या भागात आहेत, तिथं काही जण शिरूर आणि हवेली या परिसरातले कार्यकर्ते, कर्जत जामखेडचे कार्यकर्ते तिथेही प्रवेश करणार आहेत। बेरीज वाढते, आपण बेरीजेचं राजकारण करतोय। माझी तुम्हाला एक सांगणं आहे, तुम्ही पहिल्यापासून आपल्या बरोबर आहे। तुम्ही असं मनात आणू नका की बाबा आता यांना तुम्ही प्रवेश देताय म्हणजे आमचं काय करणार। पहिल्यांदा पण मान सन्मान ठेवलाच जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पहिला कोण नंतर आलेला कोण असा भेदभाव न करता ज्याच्यामध्ये कर्तृत्व असेल, ज्याच्यामध्ये नेतृत्व असेल, ज्याच्यामध्ये समाजातल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका असेल, ज्याचं चारित्र्य स्वच्छ असेल, अशा लोकांना आपण प्राधान्याने संधी देणार आहोत। ह्याची पण जाणीव आपण सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून त्या बाबतीमध्ये ठेवावी। शोषित, वंचित, दलित, आदिवासी समाजासाठी आपण सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवतोय। सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाच्या कल्याणासाठी काम करणं ही तुमची माझी सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे। शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना असो, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा प्रश्न असो, वसतिगृह बांधण्याचा प्रश्न असो, वस्ती सुधार योजना असो, आर्थिक सक्षमीकरण योजना असो, अशा अनेक योजना आपण वेगवेगळ्या समाजाच्या करता राबवतोय। आदिवासी, मागासवर्गीय, SC ST समाजाच्या विद्यार्थ्यांच्या करता शासनाने TI, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत अशा संस्था निर्माण केलेल्या आहेत आणि अशा संस्थांच्याकडनं विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप, प्रशिक्षण, कौशल्य विकास, विविध उपक्रमात समानता आणण्याचा आपला सर्वकष अशा प्रकारचं धोरण आहे। मित्रांनो, आम्ही त्याच्याही पुढे जाऊन हाही विचार करतोय की समाजातली प्रत्येक मुलगी तिला कसं शिक्षण घ्यायचंय ते तिनं त्या ठिकाणी ठरवावं। आणि ती गरिबाच्या घरातली असेल, ती कुठल्याही जाती धर्माची असू द्या, परंतु तिचे आई वडील गरीब असतील तर त्या मुलीचा दोष नाहीये। म्हणून त्या मुलीला तिला जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकार त्या ठिकाणी उचलतंय आणि त्याकरता लागेल तेवढा पैसा खर्च करण्याची तयारी आहे। नेहमी आपण सांगतो, एक मुलगी शिकली की अख्खं कुटुंब पुढे येतं। फक्त चूल आणि मूल एवढंच आता महिलांनी मुलींनी पाहायचं नाही, तर ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये, आपल्या परिसरामध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावण्याचं काम हे आमच्या महिलांनी, युवतींनी, मुलींनी, आया बहिणींनी सगळ्यांनी केलं पाहिजे। अशाही प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे। येतं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना छोट्यातला छोटा समाज घटक जोडून देणं हे तुमच्या सर्व विभागाचं, सामाजिक न्याय विभागाचं नाही, सर्व विभागाचं काम आहे। एखाद्या समाज घटकाला आपल्या पक्ष संघटनेत अजूनही स्थान नसेल मिळालं तर ते आमच्या लक्षात आणून द्या। त्यांना कसं तिथं स्थान मिळवून द्यायचं हे आम्ही नक्की बघू। मी आज सगळ्या सेलच्या प्रमुखांना सांगतो, अनेक सेलचे प्रमुख इथं आहे, तुमच्या सेलचे जिल्हा अध्यक्ष, तिथली कार्यकारिणी, तिथली तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी ही त्या ठिकाणी नेमत असताना समाजातल्या सर्व घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळतंय का नाही ही पण जबाबदारी तुमची आमची प्रत्येकाची आहे। प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्ही छोट्या छोट्या सभा घेतल्या पाहिजेत। तांड्यावर, पाड्यावर
मी जे तुम्हाला सांगितलं ते त्यांच्या पुढे मांडा. तुम्ही जे माझ्या आधी ऐकलंय त्यांचं म्हणणं मांडा. प्रत्येक जिल्ह्यात अशा छोट्या छोट्या 100 लोकांच्या किमान 300 सभा तुमच्या विभागामार्फत व्हायला हव्यात. याची जबाबदारी मगरेजी तसंच बाळासाहेब तुमची सगळ्यांची आहे. आज देशात राष्ट्रपती आदिवासी समाज घटकातून आलेले आहेत. पंतप्रधान स्वतः सांगतात मी ओबीसी समाजातून आलेलो आहे. मागे राष्ट्रपती महोदय मागासवर्गीय समाजातून आलेले होते. केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार विविध समाज घटकांना अनेक योजना राबवतंय. ते सर्व तुम्ही लोकांच्या पर्यंत घेऊन जा. आता निवडणूक आलेली आहे तेव्हा सर्वांनी कामाला लागलं पाहिजे. त्याच्यामध्ये हा काय म्हणला, विरोधकांना दुसरा मुद्दा आता राहिलेला नसल्यामुळं एकमेकाची उणीधुणी काढायची, काहीतरी वेडवाकडं बोलायचं आणि त्याच्यातनं हेडलाईन मिळवायची. त्याच्यातून एक लोकांच्या मनामध्ये कार्यकर्ता जो जीवानी कष्टाने आपल्या बरोबर आहे त्याचा राग कसा येईल, त्याच्याकडनं चूक कशी होईल. मला सर्व माझ्या सहकाऱ्यांना सांगायचं, बोलताना पण कुठल्याही घटकाला लागेल, कुठलाही समाज नाराज होईल, कुठल्याही समाजाला हे आमच्याबद्दल असं का बोलतात अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये वाढीला लागेल. अशा प्रकारचं कुणाचंही बोलण्यामधलं वक्तव्य येता कामा नये. ह्याची पण नोंद सर्व प्रवक्त्यांनी, सर्व वक्त्यांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी या निमित्तानं घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आमचे सुनील मगरे असतील किंवा आमचे बाळासाहेब कर्डक असतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे त्यांच्याबरोबर हा मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याच्या करता जे जे कोणी सहकारी राबले त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी देखील 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999 ला स्थापना शिवाजी पार्कला झाली. आता त्या गोष्टीला 25 वर्ष होत आली. 25 वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या विभागाचे मेळावे घेतले, परंतु मध्ये झालेला महिलांचा मेळावा षण्मुखानंद हॉलचा, त्याच्यानंतर झाला युवकांचा मेळावा, त्याच्यानंतर झालेला अल्पसंख्याकांचा मेळावा आणि आज झालेला सामाजिक न्याय विभागाचा मेळावा, त्याच्यातनं ज्या पद्धतीनं तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि त्याच्यातून एक चांगलं कसं महाराष्ट्रामध्ये घडेल, राष्ट्रवादीमय वातावरण करण्याच्या करता आपल्याला कसं हा वाटा उचलता येईल याकरता तुम्ही जे काही झटताय, कष्ट घेताय, पक्षाला वेळ देताय. आता राहिलेले पण 2 महिने जास्त जोरकसपणे आपण सगळ्यांनी काम करा. हीच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. मी आल्यानंतर अनेक गोष्टीच्या बद्दलची निवेदनं, अनेक बाबतीतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी, समस्या ह्या माझ्या कानावर घालण्याचं काम आमच्या सुनील मगरे आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी, बाळासाहेब कर्डकांनी पण काही दिलं, इतरांनी पण निवेदन दिली. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, जे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्या भागामध्ये सांगत चला. आणि राज्याच्या प्रमुखांनी सेलच्या त्या मी मुंबईला ज्यावेळेस असतो त्यावेळेस माझ्यापर्यंत पोहोचवा, माझ्या सहकारी मंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवा, प्रांताध्यक्षांच्या पर्यंत पोहोचवा. त्याच्यातून कसा मार्ग काढायचा, कशा पद्धतीने त्याची सोडवणूक करायची याबद्दल आम्ही सगळेजण फार बारकाईने लक्ष देऊ. हे आपण अतिशय स्पष्टपणे लक्षामध्ये घ्या. त्याच्यामध्ये कुठलीही शंका कुशंका आपण मनामध्ये बाळगू नका. अशाही प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती त्या निमित्तानं करतो. आणि आपण भाषण करत असताना आपल्या भाषणामुळे कुणाला तरी सहानुभूती मिळेल, कुणाच्या तरी बद्दल एक लोकांना आणखीन एक वेगळ्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये वाढीला लागेल. ह्या गोष्टी आता माझ्या सकट तुमच्याकडनं कुणाकडनं होता कामा नये. मात्र समाजातला गोरगरीब घटकाला डोळ्यासमोर ठेवून विकास 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 हाच महत्वाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाणार आहे. ही गोष्ट राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो. आणि उगीच कोणाची उणीधुणी काढण्याच्या पेक्षा काही जण कुणी जर अरे केलं तर तेवढ्या पुरतं त्याला कार्य करा, परंतु उगीच त्याच्या नादी लागत बसू नका. आपलं विकासाचं जे काही ध्येय आहे ते मात्र कुठं सोडू नका, हीच मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून आज ज्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे
त्यांचाही पक्षामध्ये मी स्वागत करतो. त्यांनाही पक्षामध्ये आल्यानंतर त्यांनी अतिशय आपलेपणाने एक परिवार राष्ट्रवादीचा म्हणून त्याच्यामध्ये काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. उठणार कुणीच नाही. पूर्ण कार्यक्रम झाल्याच्या नंतर उठायचंय. हे बघा, आपण बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे, जोपर्यंत राष्ट्रगीत होत नाही तोपर्यंत कुणीच उठणार नाही. कुणीच जागेवरून